तर आता मी पोचली आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैनला। इथे आम्ही जे आहे ना गाडीतून उतरून हे समोरच टिळकवाले होते, तर त्यांच्याकडनं महाकालचा टीका करून घेतला आणि माझी इच्छा होती का मी जेव्हाही उज्जैनला जाईन तर अशा रीतीने जे आहे ना महाकालचा तिलक करून घे। आणि हा जो आहे उज्जैन म्हणजे महाकालला जाण्यासाठी रस्ता होता। रस्त्याच्या आजूबाजूला बरेच तुम्हाला जे आहे ना असे छोटे मोठे स्टॉल दिसतील, ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे कपडे असू दे किंवा पर्सेस, शोच्या वस्तू असे सगळे जे आहे ना छोटे मोठे स्टॉलवाले खाली जे आहे ना बसलेलेच असतात। तर जे स्टार्टपासून जे बसलेले असतात ना, तर जोपर्यंत मंदिर येत नाही ना तोपर्यंत जे आहे ना ही लोक इथे बसलेले असतात। हे आहे बडे गणपती। उज्जैनला जाताना रस्त्यातच यांचं मंदिर लागतं, जे की डाव्या हाताला आहे। आणि हा जो रस्ता दिसतोय हा इथे पास वाल्यांसाठी हा रस्ता आहे। 250ला इथून पास कलेक्ट करायचं उजव्या हाताने आणि सरळ जे आहे ना आपण पुढे पुढे गेलं की इथे जे आहे ना पासवाल्यांची लाईन असते। हे आता आम्ही जे आहे ना आतमध्ये दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत, कारण की आतमध्ये अलाव नाही आहे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी, त्यामुळे मंदिराच्या परिसरात आल्यानंतर जे आहे ना हे मी तुम्हाला शूट केलेलं आहे। खूप गर्दी होती आणि त्यामध्ये दिवाळी होती, त्यासाठी तर खूपच इथे जे आहे ना लोकांची गडबड चालू होती। तिथे फोटोवाले सुद्धा असतात। आरती बार निकलो। आता मी आलेली आहे हरसिद्धी मंदिरात। ह्याची अशी कथा आहे की शंकर देवाच्या बोलण्यावरून जे चंडमुंड जे राक्षस होते त्यांनी जे आतंक करून ठेवलं होतं त्यांना मारण्यासाठी माता पार्वतीने जे आहे ना हरसिद्धी मातेचं रूप धारण केलं होतं। तेव्हापासून जे आहे ना हे मंदिर इथे प्रसिद्ध आहे। तुम्ही अगर उज्जैनला आलात तर हरसिद्धी माताची जी आरती असते ती संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान असते। तर ती आरती जी आहे ना खूपच ॲट्रॅक्टिव्ह असते, कारण काय तिथे जे दिवे आहेत त्या दिव्यांसाठी जे आहे ना हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे। तर तुम्ही अगर उज्जैनला आलात तर हरसिद्धी जी आहे देवीचं दर्शन जरूर करा।
आता आम्ही आलेले आहोत सराफा बाजार, जे की इंदोरमधलं मोस्ट फेमस फूड स्ट्रीट लाईन आहे, जी की रात्री 9 ते रात्री 2 वाजेपर्यंत जे आहे ना ओपन असते. इथे खूपच गर्दी असते आणि विविध प्रकारचे इथे जे आहे ना तुम्हाला पदार्थ बघायला भेटतील, टेस्ट करायला भेटतील. अगदी डेझर्टपासून डिनरपर्यंतचे सगळे इथे जे आहे ना फूड्स अवेलेबल असतात. तर आम्ही जे आहे जे मेन आम्हाला माहिती होते की कुठले फूड टेस्ट करायचे आहेत, आम्ही जे आहे ना तेवढे सगळे फूड्स टेस्ट केलेले होते इथे. आणि टेस्टचं जर सांगायला गेलं तर जसं आपल्या इथे महाराष्ट्रात भेटतं ना त्याप्रमाणे तिथली जी आहे ना टेस्ट असते सगळ्या पदार्थांची. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. अगर तुम्ही उज्जैनला आलात तर यात जे आहे ना फूड स्ट्रीट लाईनला अवश्य भेट द्या, कारण का तिथली मोस्ट फेमस जी आहे ना ही फूड स्ट्रीट लाईन आहे. तर सर्वात आधी जे आहे ना आम्ही तवा पुलाव घेतला, कारण काही सर्व फिरून खूप भूक लागली होती आणि आम्ही काहीच नाश्ता केलेला नव्हता. डायरेक्ट आम्हाला जे आहे ना इथे येऊनच जे आहे ना पदार्थ टेस्ट करायचे होते. आणि ऑलमोस्ट आम्ही इथे रात्री 12:15-1च्या दरम्यान जे आहे ना आलेलो होतो. तरी पण तुम्ही बघू शकता की तिथे रात्री किती गर्दी आहे. आणि हे जे आहे आधी आम्ही फक्त एक फेरी मारली कुठे काय स्टॉल लागलेले आहेत ते. आणि पुलाव घेतल्यानंतर आम्ही जे आहे ना इथे कटोरी चाट खाण्यासाठी आलेले आहोत, का ती ह्या लाईनीमधली जी आहे ना फेमस कटोरी चाट आहे. ते खाऊन झाल्यानंतर आता आम्ही आलेले आहोत इथे मसाला छोले कुलचे खाण्यासाठी. इथले कुलचे तर एवढे सॉफ्ट आणि टेस्टी होते ना, तर आम्ही जे आहे ना ही एक डिश तिथली ट्राय केली, कारण की आम्हाला म्हणजे आम्ही जाण्याच्या आधी सगळं फिगर आउट केलं होतं की कुठली डिशेस तिकडची मोस्ट म्हणजे पॉप्युलर आहे. तर त्यातली जी आहे ना ही छोले कुलचेची एक डिश होती आणि मला म्हणजे आवडली होती टेस्ट वाईज. आणि जसं की ते कुलचे वगैरे होते ना टेस्टिंगला छान होते. आलू पराठा तो तने कीधुं तो खा કરીને પીસ આલુ પરોઠા હવે ઊંચા મજા આવશે. जामुन আমরা জামুন শর বলে গোলাপ জামুন নাই খেতে ওমা नेक्स्ट डिश आहे आपली रबडी मालपोहे. मालपोहे तर तुम्हाला माहितीच आहे, पण ते गरमागरम मालपोहे जे आहे ना तिथे एकदम म्हणजे चीर जी रबडी असते त्याच्यासोबत सर्व करतात. टेस्ट अप्रतिम आहे. अगर तुम्ही या स्ट्रीट लाईनमध्ये आलात तर जे आहे ना हे एक टेस्ट करण्यासारखं आहे. मी तर सजेस्ट करेन एकदा टेस्ट कराल, खूप छान आहे. आणि इकडे जे आहे हे मालपोह्यासोबत जे आहे ना इथे जी आपण जिलेबी खातो त्या जिलेबीचं जे आहे ना मोठा भाऊ बोलू शकतात, जलबो म्हणून आहे ते एक जे आहे ना तुम्ही प्रकार टेस्ट करू शकता. आम्ही इकडचे मालपोहे विथ रबडी आणि जे आहे जलबो ट्राय केलेला आहे. ते पण जे आहे ना गरमागरम ते लोक देतात, अतिशय छान आहे. हे बघा हे आहे जलबो, जे की इथलं जे आहे ना फेमस स्वीटमध्ये आहे. गरम असतं आणि खूपच गरम दिली होती. टेस्ट पण जे आहे ना छान होती, म्हणजे क्रिस्पी आहे.
आता आम्ही आलेलो आहोत जामून शॉट पिण्यासाठी. इथे जे आहे जामून शॉट, गुआवा शॉट जे आहे ना सगळे मिळत होते, पण आम्हाला म्हणजे नेहमी आम्ही जामून शॉटच पितो, त्यामुळे इथे आम्ही जामून शॉट प्यायला आलो होतो. खूप चिल आणि आंबट गोड होता. अगर कोणाला आंबट गोड खाण्याची सवय असेल तर त्यांनी जे आहे ना जामून शॉट जे आहे ना इथे जरूर ट्राय करावे. हे आहे नेमा कुल्फीवाले, ज्यांना गोल्ड मॅन कुल्फीवाले सुद्धा ओळखलं जातं. हे शार्क टँकमध्ये सुद्धा येऊन गेले आहेत आणि हे इथलं जे आहे ना प्रमुख आकर्षण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.